जो है अलबेला मद नैनो वाला, जिसकी दीवानी ब्रिज की हर बाला, वो किसना है, वो किसना है। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा सगळ्यांनी म्हणायचं आहे. कृष्णा कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। म्हणा सगळ्यांनी. हरे कृष्णा 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 हरे हरे, म्हणायचंय. हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा
कृष्णा कृष्णा कृष्णा हरे ज्यावेळेस हरे मी सिंगिंग करतो त्यावेळेस गाऊ नका, ज्यावेळेस प्रभूजी गातील त्यावेळेस सगळ्यांनी गायचं. ठीक आहे, सगळ्यांनी मिळून 3-4 मातांची समोर मिळून गायचं. हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Hare Rama, Hare Rama, Hare Hare. मंदिर में सजे बिहारी, मनमोहन तेरी छवि अति प्यारी. सजे बिहारी मनमोहन तेरी छवि अति प्यारी. बंसी बजैया रास रचैया, तारनहार मेरे तुम ही केवैया. तुमसे बड़ा कहा कौन कन्हैया. राधे राधे बोल, राधे राधे बोल, बरसाने ले लो कि मुख से राधे राधे बोल. राधे राधे बोल, राधे राधे बोल, बरसाने ले लो कि मुख से राधे राधे बोल. रखते सबकी याद, सबके सुनी अंदर यमुनी पूरन कीजे बात. मंगल रखते सबकी याद, सबके सुनी अंदर यमुनी पूरन कीजे बात. राधे 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 जय श्री राधे. राधे 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 जय श्री राधे. राधे राधे बोल, राधे राधे बोल, बरसाने ले लो कि मुख से राधे राधे बोल. अच्युतं केशवं कृष्ण दामोदरं, अच्युतं केशवं कृष्ण दामोदरं, रामनारायणं जानकी वल्लभं, रामनारायणं जानकी वल्लभं. लीला परंपार तेरी तू ना जोर कहावे. भवसागर से सबकी नैया तू ही पार लगावे. भक्तों का सहारा तू बांसुरी वाला, मथुरा के बसैया ओ नंद के लाला. तेरी भक्ति में नाचे सबका काया. कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ
कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण कृष्ण अच्युतं केशवं कृष्ण दामोदरं रामनारायणं जानकी वल्लभम् अच्युतं केशवं कृष्ण दामोदरं रामनारायणं जानकी वल्लभम् कौन कहते हैं भगवान आते नहीं तुम मीरा के जैसे बुलाते नहीं अच्युतं केशवं कृष्ण दामोदरं रामनारायणं जानकी वल्लभम् अच्युतं केशवं कृष्ण दामोदरं रामनारायणं जानकी वल्लभम्
केशवं कृष्ण दामोदरं रामनारायणं जानकी वल्लभं रामनारायणं जानकी अच्युतं केशवं कृष्ण दामोदरं अच्युतं केशवं कृष्ण दामोदरं रामनारायणं जानकी वल्लभं रामनारायणं जानकी वल्लभं याद आएंगे उनको कभी ना कभी याद आएंगे उनको कभी ना कभी कृष्ण दर्शन तो देंगे कभी ना कभी कृष्ण दर्शन तो देंगे कभी ना कभी अच्युतं केशवं कृष्ण दामोदरं अच्युतं केशवं कृष्ण दामोदरं रामनारायणं जानकी वल्लभं रामनारायणं जानकी वल्लभं कौन कहते हैं भगवान आते नहीं कौन कहते हैं भगवान आते नहीं तुम मीरा के जैसे बुलाते नहीं तुम मीरा के जैसे बुलाते नहीं अच्युतं केशवं कृष्ण दामोदरं रामनारायणं जानकी वल्लभं रामनारायणं जानकी वल्लभं अच्युतं केशवं कृष्ण दामोदरं अच्युतं केशवं कृष्ण दामोदरं रामनारायणं जानकी वल्लभं रामनारायणं जानकी वल्लभं कौन कहते हैं भगवान खाते नहीं कौन कहते हैं भगवान खाते नहीं वीर शबरी के जैसे खिलाते नहीं वीर शबरी के जैसे खिलाते नहीं अच्युतं केशवं कृष्ण दामोदरं रामनारायणं जानकी वल्लभं रामनारायणं जानकी वल्लभं अच्युतं केशवं कृष्ण दामोदरं अच्युतं केशवं कृष्ण दामोदरं रामनारायणं जानकी वल्लभं रामनारायणं जानकी वल्लभं याद आएंगे उनको कभी ना कभी याद आएंगे उनको कभी ना कभी कृष्ण दर्शन तो देंगे कभी
शबरी के जैसे खिलाते
जैसे बुलाते नहीं, मीरा के जैसे बुलाते नहीं। अच्युतम केशवम कृष्ण दामोदरम राम नारायणं जानकी वल्लभम, राम नारायणं जानकी वल्लभम। अच्युतं केशवं कृष्ण दामोदरं, अच्युतं केशवं कृष्ण दामोदरं राम नारायणं जानकी वल्लभं, राम नारायणं जानकी वल्लभं। कौन कहते हैं भगवान खाते नहीं, कौन कहते हैं भगवान खाते नहीं। वीर शबरी के जैसे खिलाते नहीं, वीर शबरी के जैसे खिलाते नहीं। अच्युतं केशवं कृष्ण दामोदरं राम नारायणं जानकी वल्लभं, राम नारायणं जानकी वल्लभं। अच्युतं केशवं कृष्ण दामोदरं, अच्युतं केशवं कृष्ण दामोदरं राम नारायणं जानकी वल्लभं, राम नारायणं जानकी वल्लभं। याद आएंगे उनको कभी ना कभी, याद आएंगे उनको कभी ना कभी। कृष्ण दर्शन तो देंगे कभी ना कभी, कृष्ण दर्शन तो देंगे कभी ना कभी। अच्युतं केशवं कृष्ण दामोदरं, अच्युतं केशवं कृष्ण दामोदरं राम नारायणं जानकी वल्लभं, राम नारायणं जानकी वल्लभं। कौन कहते हैं भगवान आते नहीं, कौन कहते हैं भगवान आते नहीं। तुम मीरा के जैसे बुलाते नहीं, तुम मीरा के जैसे बुलाते नहीं। अच्युतं केशवं कृष्ण दामोदरं राम नारायणं जानकी वल्लभं, राम नारायणं जानकी वल्लभं।
राम राम हरे हरे. इस्कॉन इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्ण कॉन्शियसनेस म्हणजे अंतर्राष्ट्रीय श्री कृष्ण भावनामृत संघ, इस संस्था के तरफ से आज जन्माष्टमी महोत्सव मना रहे हैं. तो श्रीमद् भगवद गीता और श्रीमद् भागवतम के आधार पर हर बुधवार को यहां पर प्रवचन होता है. तो आप सब इस कार्यक्रम में आमंत्रित हैं. और 5000 साल पहले भगवान श्री कृष्ण इस धरातल पर आए थे और भगवान ने भगवद गीता का ज्ञान देकर हम सबको उद्धार करने के लिए एक मार्ग बताए हैं. तो भगवद गीता 18 अध्याय 700 श्लोक के साथ अर्जुन को भगवान ने उपदेश दिया था, लेकिन ये केवल अर्जुन तक सीमित नहीं होकर हम सबके लिए भी लागू है. तो जो कोई भी ये भगवद गीता का अध्ययन करता है और अपने जीवन में उतारता है, उनका जीवन धन्य होता है. भगवान श्री कृष्ण भगवद गीता में बताते हैं कि जन्म कर्म च मे दिव्यम एवं यो वेति तत्वता त्यक्त्वा देहम पुनर्जन्म नैति मामेति सो अर्जुना. भगवान का ये जन्म और कर्म के बारे में जो व्यक्ति जानता है वो सीधा भगवान के धाम में जाता है मृत्यु के बाद, केवल जानने मात्र से. तो ये सारे ज्ञान गीता और भागवत में भगवान ने दिए हैं. कलयुग में जो जीव है बहुत ही अल्प काल के लिए जीता है. प्रायेण अल्पायुष सभ्य कलावास्मिन युगे जना मंद सुमंद मतयोर मंद भाग्या ही उपद्रतः. कलयुग में प्रायशः सभी लोग अल्पकाल जीते हैं, केवल 100 साल, उसमें भी पूरा नहीं जीते हैं. और उनका भाग्य मंद है, बुद्धि मंद है और छोटे छोटे कारण के लिए विक्षुब्ध रहते हैं. ऐसे परिस्थिति में हम कैसे भगवान की भक्ति कर सकते हैं? इसलिए भगवान ने कृपावश अपने आप को एक विग्रह के रूप में प्रकट करके हम जैसे बद्ध जीव भी भगवान का दर्शन कर सकते हैं. जो पंचेंद्रिय के द्वारा हम कैसे भगवान के दर्शन कर सकते हैं, उस रूप में भगवान आके भगवान को एक अवकाश प्रदान करते हैं. तो इसलिए आज हम भगवान के अभिषेक कर लिए हैं और भगवान को प्राप्त करने के लिए भगवान अनेक अनेक विधान दिए हैं. उसमें से दूसरा एक विधान है भगवान के बारे में श्रवण करने से, सुनने से. तो क्या होता है सुनने से? श्रृण्वताम स्वकथा कृष्णा पुण्य श्रवण कीर्तना हृदयंतस्तो यभद्राणी विदुनोति सुरसता. तो इसलिए हम भगवान की कथा सुनने से हमारा हृदय मार्जन होता है. हमारे हृदय में अनेक प्रकार के गंदगी है, काम क्रोध लोभ मोह मद मत्सर्य नाम के षडरिपु षडवैरी मौजूद है. उनको दूर करने के लिए हमें संत महात्मा के द्वारा श्रवण करना चाहिए. ये शास्त्र विधि है. तो इसलिए जो कोई भी श्रवण करता है उनका हृदय निर्मल होता है. वो निर्मल हृदय से भगवान का शुद्ध भक्ति कर सकता है. तो आज हमारे बीच में हिज ग्रेस महावीर प्रभु है. तो महावीर प्रभु अपने इंजीनियरिंग करके, इंजीनियरिंग के बाद जॉब किए, इसके बाद उन्होंने अपने पूरे जीवन भगवान की भक्ति का प्रचार करने के लिए न्यौछावर किए हैं. तो आज हम बहुत ही भाग्यवान हैं. तो आइए हम इस ग्रेस महावीर प्रभु का आज का जन्माष्टमी महामहोत्सव का कथा में स्वागत करते हैं. सब लोग दोनों हाथ ऊपर करके एक बार स्वागत करिए. दोनों हाथ ऊपर कीजिए, एक बार बोलिए हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 रामा राम राम हरे हरे. माझ्या पाठीमाग म्हणा हे वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय.
माझ्या पाठीमागं म्हणा. जन्म कर्म च मे दिव्यम, कर्म च मे दिव्यम, एवं यो वेत्ति तत्त्वतः त्वक्त्वा देहं पुनर्जन्म नैति मामेति स अर्जुना. तर भगवद्गीतेमध्ये भगवान कृष्ण म्हणतात, जो कोणी माझ्या जन्माचं आणि माझ्या कर्माची दिव्यता तत्वतः समजतो, तो मृत्यूनंतर या देहाचा त्याग केल्यानंतर पुनर्जन्म घेत नाही, तर तो माझ्या धामामध्ये येतो. ओम ज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जन शलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. नमः ओम विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले स्वयं रूप भूतले. नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे. नमः ओम विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिनिति नामिने. नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात देश तारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण. तर आपल्या या शिरूर नगरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जन्माष्टमी साजरी होत आहे. या शिरूर शहरामध्ये अनेक वर्षापासून हे आमचं आंतरराष्ट्रीय श्रीकृष्ण भावनामृत संघाचा प्रचार प्रसार चालू आहे आणि या प्रचारामुळे अनेक भक्त बनलेले आहेत. आता नवीनच आम्ही या ठिकाणी आपली जी शाळा आहे शाळेमध्ये पण प्रचार सुरू केलेला आहे आणि आज या ठिकाणी ही पण एक कॉलेज आहेत. या कॉलेजच्या ग्राउंडमध्ये आपण आज हा जन्माष्टमी सोहळा साजरा करतो. आपल्या सर्वांना वाटेल की गेल्या 26 ऑगस्ट रोजी श्रावण कृष्ण अष्टमीच्या दिवशी आपण जन्माष्टमी तिथी साजरी केलेली आहे. मग आज आपण जन्माष्टमी कशी काय साजरी करतोय, तर जन्माष्टमी तिथी ही ती तिथी आहे ज्या दिवशी भगवान कृष्ण या ब्रह्मांडातील पृथ्वी या ग्रहावरती प्रकट झाले, देवकीच्या गर्भातनं प्रकट झाले. परंतु आज सुद्धा भगवंताच्या लीला चालूच आहे. आपण ज्या ब्रह्मांडामध्ये आहे ते ब्रह्मांड सर्वात छोटं आहे. असे अनंत कोटी ब्रह्मांड आहेत. त्यामुळे भगवंताचं नाव काय आहे, अनंत कोटी ब्रह्मांड नायक आहे ना, भगवंताचं नाव आहे. तर या भौतिक जगतामध्ये अनंत कोटी भौतिक ब्रह्मांड आहे आणि त्या ब्रह्मांडामध्ये भगवंताच्या लीला होत राहतात. आज या क्षणाला सुद्धा कुठल्या तरी ब्रह्मांडामध्ये भगवान कृष्ण देवकीच्या गर्भातनं जन्म घेत आहेत. कुठल्या तरी ब्रह्मांडामध्ये भगवान कृष्ण पुतनेचा वध करतायत. कुठल्या तरी ब्रह्मांडामध्ये भगवान कृष्ण गोवर्धन उचलतायत आणि कुठल्या तरी ब्रह्मांडामध्ये भगवान कृष्ण कंसाचा वध करतायत. तर भगवंताच्या लीला ह्या नित्य लीला आहेत. त्यामुळे भगवंताची जन्माष्टमी आपण रोज साजरी करू शकतो. तर ज्या दिवशी तिथी होती त्या दिवशी आम्ही सगळे बिझी होतो पुण्याला. तर आज दर बुधवारी शिरूरमध्ये हा महासत्संग होतो हरे कृष्णाचा, आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ इस्कॉनतर्फे. म्हणून आज बुधवारच्या दिवशीच आम्ही या ठिकाणी जन्माष्टमी महामहोत्सव साजरा करतोय. आणि यामध्ये कुठलाही वाद नाही. आज कुठल्या तरी ब्रह्मांडामध्ये रामचंद्राचा पण जन्म होतोय. आज कुठल्या तरी ब्रह्मांडामध्ये नरसिंह भगवंत प्रकट होत आहेत. तर अनंत कोटी ब्रह्मांड आहेत आणि प्रत्येक ब्रह्मांडामध्ये भगवंताचे लीला चाललेल्या असतात. तर भगवंत गीतेमध्ये म्हणतात की जो कोणी माझा जन्म म्हणजे भगवंताचं अवतरण आणि माझं अवतरण झाल्यानंतर माझे जे कर्म या कार्य हे दिव्य आहे असं तत्वतः समजून घेतो, म्हणजे शास्त्राच्या आधारे गुरु परंपराच्या आधारे समजून तत्वतः समजून घेतो,
अशा व्यक्तीला मृत्यूनंतर पुनर्जन्म नाहीये. बा किती किती म्हणजे पुनर्जन्म प्राप्त करण्याची विधी किती सोपी आहे. भगवान कृष्णाचा जन्म हा दिव्य आहे. भगवान कृष्णाचे कार्य हे दिव्य आहेत. आज दिव्य शब्दाचा अर्थ काय आहे? जे भौतिक नाही आहे, जे लौकिक नाही आहे, जे या जगातले नाही आहे. भगवान कृष्णाचा जन्म जसं या जगामध्ये एखाद्या मुलाचा जन्म होतो तसा जन्म नाही आहे. किंवा या जगामध्ये आपण जशा प्रकारचे कार्य करतो, भौतिक कार्य, ज्या कार्यामुळे बंधन आहे, असे भगवंताचे कार्य बंधनकारक किंवा भौतिक नाही आहे. भगवंताचे कार्य दिव्य आहे, अलौकिक आहे, आध्यात्मिक आहे. असं आपल्याला केवळ तत्वतः शास्त्रानुसार जाणून घ्यायचं आहे. आणि जो कोणी व्यक्ती भगवान कृष्णाचा जन्म, भगवान कृष्णाचं कार्य हे दिव्य आहे हे समजतो, तो त्यांच्या भक्तीमध्ये लागतो, त्यांच्या नामाचा जप करतो, त्यांच्या कथा श्रवण करतो आणि मृत्यूसमयी भगवंताचं स्मरण करत या धामातनं, या जगातनं निघून जातो. तर भगवान कृष्ण गीतेमध्ये म्हणतात की त्यांचं प्राकट्य, त्यांचं अवतरण कधी होतं? तर भगवद्गीतेच्या 4थ्या अध्यायामध्ये 7व्या श्लोकामध्ये फार सुंदर श्लोक येतो. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम. भगवान कृष्ण म्हणतात, जेव्हा जेव्हा या धर्तीवरती, या पृथ्वीवरती धर्माची ग्लानी होते, म्हणजे धर्म लोप पावतो, जास्तीत जास्त जनता अधर्माचं पालन करायला लागते, धर्माचं पालन करायला धर्म विसरून जातात. आणि ज्या वेळेस अधर्म वाढतो त्या वेळेस प्रत्येक युगामध्ये मी प्रकट होतो. आणि भगवंत प्रकट झाल्यानंतर काय करतात ते सुद्धा भगवद्गीतेमध्येच भगवंत म्हणतात. परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. भगवंत म्हणतात, ज्यावेळेस मी प्रकट होतो 3 प्रकारचे कार्य करतो. कोणतं? परित्राणाय साधूनाम, जे माझे भक्त आहेत, जे माझी भक्ती करण्याचा प्रयत्न करतायत, असे जे पवित्र आत्मा आहेत, जे साधू आहेत, अशांचा मी उद्धार करतो. भगवान कृष्णाचं प्राकट्य होण्याचं मुख्य कारण आहे त्यांच्या भक्तांचा उद्धार करणे. जे भक्तीमध्ये लागलेले आहे, प्रयत्न करतायत, त्यांचा उद्धार करणे. दुसरं, विनाशायच्या दुष्कृताम, जे दुष्कृती आहेत, जे दुष्ट आहेत, जे भक्तांच्या विरोधी आहेत, अशा लोकांचा भगवंत विनाश करतात. आणि धर्म संस्थापनार्थाय, धर्माची स्थापना करतात. भगवंत धर्माची स्थापना करण्यासाठी येतात. तर हे 3 मुख्य कार्य आहे भगवंताच्या प्राकट्याचं. आणि आपण बघतो की भगवान कृष्ण त्यांचं जेव्हा प्राकट्य झालं तर महाभारताच्या युद्धाद्वारे भगवंतांनी पांडवांचं संरक्षण केलं. परित्राणाय साधूनाम, कौरव आणि जी त्यांची मंडळी होती त्यांचा विनाश केला भगवंतांनी. आणि आपल्या सर्वांना धर्माचं तत्व काय आहे, धर्म काय आहे, धर्माची पुनर्स्थापना करण्यासाठी भगवंतांनी आपल्या सर्वांसाठी, संपूर्ण मानव समाजासाठी भगवंतांनी भगवद्गीता सांगितली. तशा प्रकारे भगवान कृष्णांनी 5250 वर्षापूर्वी भगवंताचं प्रकट झालं होतं. 5250 वर्षापूर्वी भगवान कृष्ण या पृथ्वीवरती प्रकट झाले होते आणि त्यांनी असं कार्य केलं. तर भगवंत का प्रकट होतात? तर आपल्या सर्वांचा उद्धार करण्यासाठी. आणि गीतेमध्ये भगवंत सांगतात की आपली ओळख काय आहे. पहिलं, देहिनो अस्मिन यथा देहे कौमारम यौवनम जरा तथा देहांतर प्राप्तीर धीरस्तत्र न मुह्यती. आपली सर्वांची ओळख ही आहे की आपण हे पंचमहाभूतांनी बनलेलं भौतिक शरीर नाही, है ना. 2 प्रकारचे भौतिक शरीर आहे. एक स्थूल शरीर, ज्याला आपण डोळ्यांनी बघू शकतो, ज्याला स्पर्श करू शकतो, जे आपल्याला दिसतंय, ते स्थूल भौतिक शरीर आहे. दुसरं एक आहे सूक्ष्म भौतिक शरीर, ते म्हणजे मन, बुद्धी, अहंकार. मन सूक्ष्म आहे, आपलं कोणालाही मन दिसत नाही, पण मनाबद्दल सगळेच बोलतात. आज माझं मन दुखी आहे, माझं मन सुखी आहे, माझ्या मनावरती परिणाम झाला, मानसिक, असं म्हणतो आपण. बुद्धी सुद्धा आपल्याला दिसत नाही, पण आमचा मुलगा बुद्धिमान आहे, त्यांचा मुलगा बुद्धिमान नाही आपण म्हणतो. आपण बुद्धीबद्दल बोलतो पण बुद्धी दिसत नाही, कारण बुद्धी
सूक्ष्म आहे. आणि अहंकार, तर अहंकार म्हणजे आपलं अस्तित्व. स्वतःला शरीर समजण्याची जी भावना आहे त्याला खोटा अहंकार म्हटलं जातं, मिथ्या अहंकार. आणि मी शरीर नसून आत्मा आहे ही जी भावना आहे याला खरा अहंकार म्हटलं जातं. म्हणजे आपली आयडेंटिटी, आपलं अस्तित्व म्हणजे काय आहे त्याला अहंकार म्हटलं जातं. आणि याच्या पर्याय आहे आत्मा, जीवात्मा. तर जीवात्मा हा भौतिक पदार्थांनी बनलेला नाही. भूमी, जल, अग्नी, वायू, आकाश अशा या पंचमहाभूतांनी किंवा मन, बुद्धी, अहंकार अशा या 8 भौतिक तत्वांनी हा आत्मा किंवा जीवात्मा बनलेला नाही. आत्मा किंवा जीवात्मा हा आध्यात्मिक आहे, भगवंताचा अंश आहे. भगवंत म्हणतात गीतेमध्ये, ममैवांश जीव लोके जीवभूत सनातन मनषष्ठानि इंद्रियानि प्रकृतीस्थानि कर्षति. भगवंत म्हणतात की हा जीवात्मा माझा अंश आहे. ममैवांश जीव लोके जीवभूत सनातन. तसे भगवंत सनातन आहे, जीवात्मा सुद्धा सनातन आहे, नित्य आहे, अमर आहे. आणि या ठिकाणी आपले 5 कर्मेंद्रिय आणि मन यासोबत तो या ठिकाणी संघर्ष करतोय. जीवात्मा आध्यात्मिक जगतामधला आहे, वैकुंठ जगतामधला आहे, परंतु त्याचा आता अस्तित्व येणं प्रकारे या ठिकाणी आलेलं आहे. त्यामुळे याचा संघर्ष चाललेला आहे. जसं पाण्यातल्या माशाला आपण बाहेर काढतो तर तो हा उडतो, फडफडतो, कारण का पाण्याविना त्याचा संघर्ष चाललेला असतो. तर जसं पाण्यातला मासा बाहेर काढल्यानंतर संघर्ष करतो, तसंच आपण आध्यात्मिक जगातून बाहेर आलेलो आहे. त्यामुळे आपल्या सर्वांचा संघर्ष चाललेला आहे. आणि या संघर्षातून मुक्ती आपल्याला व्हायची असेल, मुक्ती प्राप्त करायची असेल, आपल्याला भगवंताच्या धामाकडे जायचं असेल, आणि यासाठीच भगवंत या ठिकाणी येतात, वारंवार येतात. भगवान कृष्णाच्या रूपाने येतात, भगवान रामाच्या रूपाने येतात, नरसिंह भगवंता, चैतन्य महाप्रभू, अलग अलग अवताराच्या रूपामध्ये भगवान कृष्ण भगवंत येतात आणि आपले विविध लीला करतात. या लीलाचं श्रवण करून आपलं हृदय शुद्ध होणार. आणि आपलं हृदय शुद्ध झालं की आपण भगवंताच्या धामाला जाणार. 2 प्रकारचे जगत आहे, एक वैकुंठ जगत आणि एक कुंठ जगत. तर ज्या जगतामध्ये आपण राहतो त्याला कुंठ जगत म्हटलं जातं, त्याला दुःखमय जगत म्हटलं जातं. भगवान कृष्ण गीतेमध्ये म्हणतात, दुःखालयम अशाश्वतम. हे भौतिक जगत दुःखाने भरलेलं आहे आणि हे अशाश्वत आहे, टेम्पररी आहे, नष्ट होणार आहे. पण याच्या विरुद्ध भगवंताचं जगत जे आहे, आध्यात्मिक जगत, वैकुंठ जगत, ते कसं आहे, ते नित्य आहे, सत्य नित्य आहे, नश्वर नाही आहे, कधी नाश होणार नाही आहे. आणि चित ते ज्ञानमय आहे. त्या जगातला प्रत्येक व्यक्ती ज्ञानाने परिपूर्ण आहे. आणि आध्यात्मिक जगत, वैकुंठ जगत हे आनंदाने परिपूर्ण आहे. आध्यात्मिक जगत सत चित आनंद आहे, त्या जगताची निर्मिती होत नाही, ते सुखमय जगत आहे आणि शाश्वतम आहे. हे भौतिक जगत दुःखालयम आहे, अशाश्वतम आहे. परंतु आध्यात्मिक जगत, वैकुंठ जगत हे सुखमय आहे आणि शाश्वत आहे. आपल्या जीवनामध्ये ज्यावेळेस सुख येतं, सुख, तर आपल्याला वाटतं हे सुख कधी जाऊ नये, आणि हे सुख असंच राहावं, कधी जाऊ नये. आणि दुःख आल्यानंतर वाटतं की दुःख लवकरात लवकर जावं. परंतु संत शिरोमणी तुकाराम महाराज म्हणतात की दुःख पहाडा एवढे. या जगतामधलं दुःख कसं आहे, पहाडा एवढं आहे. आणि सुख जवा एवढे. जव कसं असतं बघा, छोटंसं जव असतं. आपण जर एखाद्या पहाडावरती एक जवाचा दाना जर फेकला तर आपल्याला तो जव सापडणार सुद्धा नाही. म्हणजे थोडक्यात या जगतामध्ये सुख आपल्याला शोधून सापडत नाही. प्रत्येक व्यक्ती सुखाच्या शोधामध्ये आहे, आनंदाच्या शोधामध्ये आहे, पण त्याला खरा आनंद प्राप्त होत नाही, खरं सुख प्राप्त होत नाही. या जगामधला आनंद पण आहे, तो दुःख मिश्रित आहे. या जगामधलं सुख पण आहे, दुःख मिश्रित आहे. जरा थोडं सुख आलं की वाटतं अरे सुख निघून जाईल, परत दुःख येईल. म्हणजे सुखामध्ये सुद्धा व्यक्ती दुःखी असतो, आहे की नाही. तर आपल्या सर्वांना हे सांगण्यासाठी की आपण हे भौतिक शरीर नाही आहे, आपण जीवात्मा आहे, आपण सच्चिदानंद आहे, आपली ओळख आहे, आपण शाश्वत ज्ञानमय आनंदमय आहे, हे सांगण्यासाठी भगवंत येतात. आणि
स्वतःची पण ओळख भगवंत सांगतात गीतेमध्ये. भगवंत म्हणतात मत्तः परतरम नान्यत किंचिदस्ती धनंजय. हे धनंजय अर्जुन, माझ्यापेक्षा सर्वश्रेष्ठ तत्व या जगामध्ये कोणी नाही. तर भगवंताला कृष्णाला गीतेमध्ये श्री भगवान म्हटलेलं आहे. त्यानंतर कर्माचे नियम भगवंतांनी सांगितले. चांगले कर्म, वाईट कर्म, दिव्य कर्म आणि प्रकृतीबद्दल आणि मृत्यूबद्दल सांगितलं आहे. तर भगवंताच्या अवतरणाबद्दल थोडं बघूया की 5000 वर्षापूर्वी या पृथ्वीवरती अनेक अनेक असुरांचं प्राबल्य वाढलेलं. अनेक अनेक असुर वाढले. कंस, अघासुर, बकासुर, केशी असुर, शंभरासुर असे अनेक अनेक असुर वाढले. जरासंध, दुर्योधन असे अनेक अनेक असुर या जगतावरती होते. तर असुर लोकांचं एकच काम असतं, केवळ पाप करणे आणि पाप करणे है ना. तर असं म्हणतात की हे जे पाप जे असतं ना त्याचं वजन या भूमीपेक्षा जास्त आहे. पाप भूमी से भारी असं म्हणतात ना, या भूमीपेक्षाही भारी पाप असतं. तर पापाचा एवढा बोजा वाढला त्या पृथ्वीला सहन झालं नाही. मग पृथ्वीने गायीचं रूप धारण केलं आणि ती ब्रह्माजीकडे गेली आणि ब्रह्माजीला म्हणाली की माझ्या या पृथ्वीवरती माझ्या लोकांमध्ये अनेक असुरांचं प्राबल्य वाढलेलं आहे, मला असह्य झालेलं आहे, तुम्ही काहीतरी उपाययोजना करा. तर ब्रह्माजी म्हणले ठीक आहे. ब्रह्माजींनी शिवजींना, इंद्र, चंद्र, वरुण या सर्व मुख्य देवतांना घेतलं आणि ब्रह्माजी दुधाच्या सागरामध्ये गेले. तुम्ही म्हणाल आमच्याकडे तर काय खारट पाण्याचा सागर आहे, मुंबईला आहे, त्याचा एक घोट पाणी आपण पिऊ शकत नाही. पण या जगतामध्ये अलग अलग प्रकारचे समुद्र आहेत. दुधाचा समुद्र आहे, दह्याचा समुद्र आहे, तुपाचा समुद्र आहे, शहेदचा समुद्र आहे आणि गोड पाण्याचा समुद्र आहे. खाऱ्या पाण्याचा समुद्र तर आपल्याकडेच आहे मुंबईला. दारूचा समुद्र आहे पण पृथ्वीवर नाही आहे. बरं आहे की नाही. तर अनेक अनेक प्रकारचे समुद्र आहे. तर ते दुधाच्या समुद्राच्या किनारते होते, त्याला म्हणतात क्षीरसागर. क्षीर म्हणजे दूध. तर क्षीरसागराच्या तीरावरती ब्रह्माजी आणि सर्व मुख्य देवता गेले आणि क्षीरसागरामध्ये श्वेतदीप नावाचं भगवंताचं एक धाम आहे, दिव्य धाम. पण ते डोळ्याने कोणाला दिसत नाही, ते आध्यात्मिक आहे. तर ब्रह्माजी आणि अनेक अनेक देवतांनी भगवंताला सुंदर प्रार्थना केली. त्या प्रार्थनाला म्हणतात पुरुष सुक्त प्रार्थना. भगवंताचं नाव आहे उत्तम पुरुष, महापुरुष. तर त्या भगवंताबद्दल जी प्रार्थना अर्पण केली जाते त्याला पुरुष सुक्त प्रार्थना म्हणतात. अशा प्रकारची प्रार्थना अर्पण केल्यानंतर भगवंत खुश झाले आणि भगवंतांनी ब्रह्माजीच्या हृदयामध्ये ज्ञान दिलं की ठीक आहे, आता पृथ्वीवरचा बोजा दूर करण्यासाठी मी आता यदुवंशामध्ये प्रकट होणार आहे आणि तुम्ही सर्व देवी देवतांनी सुद्धा यदुवंशामध्ये प्रकट होऊन मला माझ्या लीलेमध्ये मदत करावी असं ब्रह्माजीला भगवंतांनी हृदयामध्ये ज्ञान दिलं. आणि मग सारे देवी देवता आपापल्या धामामध्ये निघून गेले आणि त्यांनी यदुवंशामध्ये येऊन आपली संतती निर्माण केली. तर यदुवंशामध्ये जे लोक होते ते सर्व देवी देवता होते आणि अशा प्रकारे यदुवंशामध्येच महाराज शूरसेन होते. त्यांचे पुत्र म्हणजे वसुदेवजी आणि उग्रसेन महाराजांचा पुत्र होता कंस. उग्रसेन महाराजांचेच भाऊ देवक आणि त्यांची मुलगी देवकी. तर वसुदेव आणि देवकींचा विवाह ठरला गेला आणि देवकीचा जो बंधू होता कंस, त्यांनी मोठ्या आनंदाने आपली बहीण देवकी आणि वसुदेव यांना रथावरती बसवलं आणि मोठ्या थाटामाटामध्ये मथुरेमध्ये तो रथ चालवायला लागला. ज्यावेळेस रथ मथुरेच्या मुख्य भागामध्ये आला त्यावेळेस आकाशवाणी झाली. आकाशवाणी म्हणजे देवतांची वाणी. आकाशवाणी मध्ये म्हटलं गेलं, अरे मूर्ख कंस, तू ज्या बहिणीचा रथ हाकतोय त्याच देवकीचा 8वा पुत्र तुझा मृत्यू करेल, तोच 8वा पुत्र तुझ्या मृत्यूचा कारणीभूत होईल. अशा प्रकारचं त्यांना आकाशवाणी झाली. जशी आकाशवाणी झाली कंस एकदम चिडला. त्याने रथ थांबवला. त्याने विचार केला आता देवकीला जिवंत ठेवायचं नाही. ना रहेगा बास ना बजेगी बासुरी. मी जर देवकीचाच वध करून टाकला तर मग देवकी जिवंत राहणार नाही, तिला मुले होणार नाही आणि माझा वध होणार नाही. परंतु जी देवकी भगवंताची आई बनणार आहे तिचा वध कोण करू शकणार आहे.
राखे कृष्ण मारे के, मारे कृष्ण राखे के. की ज्यांना भगवंत वाचवू इच्छितात त्यांना कोणी मारू शकत नाही. 33 कोटी देवता सुद्धा त्याला मारायला आले तरी मारू शकत नाही. आणि ज्याला भगवंत मारू इच्छितात त्याला कोणी वाचवू शकत नाही. ज्यावेळेस भगवंतांनी रावणाला मारायचं ठरवलं तर शिवजी पण त्यांना वाचवू शकले नाही. त्यावेळे जशी त्यांनी तलवार काढली, देवकीचे केस पकडले, वसुदेवाने सांगितले, बाबा कंस थांब, काय करतोस? अरे लग्नाचा सोहळा चाललेला आहे, लाखो लोक या सोहळ्यामध्ये आहेत, आणि तू जर आता या क्षणाला तुझ्या बहिणीचा वध केला तर तुझी जी प्रसिद्धी आहे ती नाश पावेल, तुला सगळे लोक छिछी थू करतील. थांबला जरा. नंतर वसुदेवांनी कंसाला आत्म्याचं ज्ञान वगैरे सांगितलं की आत्मा अमर आहे, शरीर नश्वर आहे, तू मृत्यूला का घाबरतोस? तू भौतिक शरीर नाही आहे, तू आत्मा आहे, आत्म्याला मृत्यू नाही, त्यामुळे मृत्यूला घाबरण्याचं कारण नाही. पण कंसाच्या डोक्यात काही येईनच. शेवटी वसुदेव म्हणाले की हा असा काही ऐकणार नाही. मग वसुदेव म्हणाले कंसाला, अरे भविष्यामध्ये देवकीला मुलं होतील नाही होतील कुणाला माहिती आहे, पण झालेच मुलं देवकीला तर मी प्रत्येक मुलाला तुझ्याकडे घेऊन येईल. तर वसुदेवाची प्रसिद्धी एवढी होती की कंसासारखा असुर सुद्धा वसुदेवावरती विश्वास ठेवत होता. मग कंसाने विचार केला, ठीक आहे, आपल्याला त्रास तर देवकीपासून नाहीच आहे, देवकीच्या मुलांपासून आहे, जसे मुलं जन्माला येतील मी मारून टाकेल. मग त्यांनी आपली तलवार घेतली, परत मॅनेट ठेवली, केस सोडले आणि रथ हाकत तो आपल्या राजधानी आपल्या दरबारामध्ये घेऊन गेला. आणि त्यांनी वसुदेवाला आणि देवकीला कारागृहामध्ये टाकून दिलं. आणि अशा प्रकारे पहिलं वर्ष झालं. देवकीला एक पुत्र झाला, कीर्तिमान त्याचं नाव ठेवलं. देवकी रडत होती, म्हणले अरे किती सुंदर मुलगा आहे, हा काय करणार आहे, आता इतका छोटा मुलगा माझ्या कंसाला थोडा मारणार आहे. पण वसुदेव म्हणला की आपण वचन दिलेलं आहे, आपल्याला 8व्या मुलाची आपल्याला ओढ आहे, आपल्याला 8व्या मुलाची प्रतीक्षा करायची आहे. त्यामुळे 8वा मुलगा जर आपल्याला आणायचा असेल तर आपल्याला पहिले 7 मुलांचं बलिदान करावं लागेल, नाही तर 8वा मुलगा येणार नाही. त्यामुळे वसुदेव घेऊन गेले कंसाकडे पहिल्या मुलाला. कंस म्हणला, अरे त्या पहिल्या मुलापासून मला त्रास काही नाहीये, त्याला वापस घेऊन जा, मला 8व्या मुलापासून त्रास आहे. तर वसुदेवाला वाटलं की हा तर असुर आहे, हा राक्षस आहे, याच्यावर विश्वास ठेवून काय होतं, ठेवून गेला परत. तो नारद मुनीला कळालं की देवकीचे जे पहिले 6 पुत्र होणार आहेत ते त्यांना शाप मिळालेला आहेत. आणि कंस पाठीमागच्या जन्मामध्ये कालनेमी नावाचा राक्षस होता है ना, त्यांच्याच मुलांना शाप मिळाला होता की ते मुलं आपल्या वडिलांद्वारे मारले जातील. मग आता ते शापित मुलं देवकीच्या गर्भात नाही येणार, आणि तोच कालनेमी राक्षस आता या युगामध्ये द्वापर युगामध्ये कंसाच्या रूपामध्ये आलेला आहे. असं जर कंसाने त्या मुलांना सोडून दिलं त्या मुलांचा उद्धार होणार नाही, कारण पहिले 6 मुलांचा वध हा तर कंसाद्वारेच होणार आहे. म्हणून नारद मुनी कंसाकडे गेले. अरे म्हणले, बाबा कंसा काय करतो, आत्ताच मी स्वर्गलोकातून येतोय, त्या ठिकाणी देवतांची मीटिंग झालेली आहे आणि देवलोक या ठिकाणी यदुवंशामध्ये प्रकट होणार आहे तुला मारण्यासाठी. त्यामुळे हा 8वा मुलगा पहिला मुलगा 8वा होऊ शकतो जर त्यांनी काउंटिंग उलट केलं. तर देवतांनी जर काउंटिंग उलट केलं तर हा पहिला मुलगा 8वा होऊ शकतो, आहे का नाही. त्यामुळे देवता कसंही काउंट करू शकतात, तू त्यांना सोडू नकोस. अरे म्हणला, बरोबर आहे नारद मुनी, तुम्ही माझे हितचिंतक आहेत. लगेच आदेश पाठवला की त्या मुलाला घेऊन या. तर वसुदेवाला माहित होतं, वसुदेव घेऊन आले आणि वसुदेवासमोर कंसच त्या ठिकाणी गेला आणि त्या ठिकाणी देवकी आणि वसुदेवासमोर त्यांनी मुलाला हिसकून घेतलं आणि तिथंच दगडावर आपटून त्याला मारून टाकलं. ही आसुरिक प्रवृत्ती. स्वतःला बचाव करण्यासाठी आसुर कुठल्याही थरापर्यंत जाऊ शकतात, पण एक भक्त, एक सज्जन व्यक्ती तो स्वतःला बचाव करण्यासाठी अनेक व्यक्तीचा वध नाही करणार. तो म्हणून माझ्या प्रारब्धामध्ये जे आहे ते आहे, है की नाही. मग दुसरा मुलगा झाला त्याला मारलं, तिसरा मुलगा झाला त्याला मारलं, 4था 5वा 6वा 6 मुलं त्यांना शाप मिळाला होता. अशा प्रकारे 6 वर्षामध्ये मग आता भगवंताचा अंश शेष बलराम देवकीच्या गर्भामध्ये आले. तसे बलराम हे रोहिणीचे पुत्र आहेत, परंतु बलरामजी भगवान कृष्णा
देवकीच्या गर्भात येण्यापूर्वी तिथे व्यवस्था करण्यासाठी बलरामजी प्रथम 7व्या अंशाच्या रूपात आले आणि ते साधारण बालकाच्या रूपात नव्हते. भगवान कृष्णाने योग मायेला आदेश दिला, देवकीच्या गर्भामध्ये जो माझा 7वा गर्भ आहे, 7 महिन्याचा झालेला आहे, त्याला गोकुळामध्ये त्याची आई जी आहे रोहिणी, वसुदेवाची एक वेगळी पत्नी, तिच्या गर्भामध्ये प्रस्थापित कर. त्यामुळे तुला आशीर्वाद देतो की तुझी या संपूर्ण पृथ्वीवरती पूजा अर्चना होईल. आणि त्यामुळेच आप संपूर्ण भारतामध्ये जी दुर्गा देवी आहे, भद्रा, विजया, काली, दुर्गा अशा अनेक नावाने आपल्या संपूर्ण भारतामध्ये भगवान कृष्णाच्या आशीर्वादामुळे देवीची पूजा अर्चना होते. तर 7वा गर्भ स्थानांतरित केल्यामुळे देवकीच्या 7व्या महिनी तो गर्भ नाहीसा झाला. कंस हसायला लागला, अरे माझ्या भीतीमुळे आता गर्भ सुद्धा नाहीसे व्हायला लागलेत. परंतु ती भगवंताची योजना होती. देवकीच्या गर्भातनं तो रोहिणीच्या गर्भात गेला. त्यानंतर लगेच भगवान कृष्ण वसुदेवाच्या मनामध्ये आले. वसुदेवाच्या मनातनं देवकीच्या मनामध्ये गेले आणि तिथून ते देवकीच्या गर्भामध्ये गेले. म्हणजे भगवंताचा जो जन्म आहे, इथं जसा प्रकारचा जन्म होतो, स्त्री पुरुषाच्या संगामुळे या ठिकाणी जन्म होतो है ना. पुरुष स्त्रीला गर्भवती करतो आणि बालकाचा जन्म होतो, अशा प्रकारचं कार्य झालेलं नाही. ज्या क्षणाला बलरामजी रोहिणीकडे गेले, त्या क्षणाला भगवान कृष्ण देवकीच्या गर्भामध्ये स्वयं आपल्या स्वतःच्या इच्छेने प्रकट झाले. आणि प्रकट झाल्यानंतर आता ती वेळ आलेली श्रावण महिन्या, कृष्ण अष्टमी, रात्री 12 वाजता. त्या महिन्यामध्ये भरपूर पाऊस पडतो. देवकी कारागृहामध्ये आहे आणि अशा प्रकारे भगवान श्रीकृष्ण तेथे प्रकट झाले. भगवान श्रीकृष्ण के. तर अशा प्रकारे भगवान कृष्ण प्रकट झाले. आणि कसे प्रकट झाले बघा, की त्यांच्या अंगावरती सुंदर पितांबर आहे, अंगावरती दागिने आहेत, कानामध्ये कुंडल आहेत, गळ्यामध्ये कौस्तुभ मणी आहे आणि डोक्यावरती सुंदर कुरळे केस आहेत. आणि भगवंत हसतायत. साधारण बालक जन्म घेताना रडतो, पण भगवान कृष्ण हसतायत. आणि त्यांना 4 हात आहेत. 4 हात. साधारण बालकाचे फक्त 2 हात असतात, पण भगवान कृष्णाने जो जन्म घेतला तो 4 हात होते त्यांना. का भगवंतांनी 4 हात दाखवले? की देवकी आणि वसुदेवाला हा विश्वास यावा की 8वा पुत्र हा स्वयं भगवंत आहेत. कारण भगवान विष्णू जे आहेत त्यांचे 4 हात. भगवान कृष्ण विष्णूंचे 4 हात आहे आणि भगवान कृष्णांचे, भगवान रामचंद्राचे 2 हात. भगवंत कधी 4 हात प्रकट करतात, कधी भगवंत 2 हात प्रकट करतात, कधी कधी भगवंत हजारो हात प्रकट करतात. भगवंत आपल्या काय पण करू शकतात. पण साधारणतः जर आतापर्यंत जे 6 बालक जन्माला आले होते ते 2 हात होते, पण आता हा 7वा बालक नाहीसा झाला. 8वा जो बालक आला भगवान श्रीकृष्ण, त्यांना 4 हात होते आणि पितांबर, वस्त्र, अलंकार वगैरे वगैरे. आणि तो बालक बोलायला लागला. साधारण बालक जन्म घेतल्याशिवाय बोलत नाही. 2, 3, 4 वर्षांनी तो थोडं बोलायला लागतो. मम्मा मम्मा, पप्पा पप्पा बोलायला लागतो. पण या ठिकाणी भगवंत बोलायला लागले. ते म्हणाले की मला माहित आहे तुम्हाला आता कंसाची भीती वाटत आहे, त्यामुळे तुम्ही आता इथं बाजूला जी टोकरी आहे त्या टोकरीमध्ये सुंदर गादी आहे, त्यामध्ये मला टाका आणि मला इथून तुम्ही आता गोकुळामध्ये घेऊन जा. तर वसुदेवाला वाटलं आता माझ्या अंगावरती तर साखळ्या आहेत, सर्व दरवाजे लावलेले आहेत, मी कसं जाणार. पण त्यांनी विचार नाही. त्यांनी भगवंताला घेतलं, त्या टोकरीमध्ये टाकलं आणि जसे जायला निघाले सर्व दरवाजे उघडा लागलेत. एक 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 दरवाजे उघडा लागले. सगळे पहारेकरी झोपले. रात्री 12ची वेळ आहे. मथुरेमधला प्रसंग आहे. बाहेर धोधो पाऊस पडतोय. जसे त्या कारागृहातनं वसुदेव बाहेर पडले तसेच अनंत शेष प्रकट झाले छत्रीच्या रूपामध्ये. छत्री, भगवंताला पाणी नको लागायला. आणि मथुरेमध्ये जोरदार पाऊस पडायला लागला. त्यामुळे सर्वांनी आपल्या दरवाजा खिडक्या सगळ्या बंद करून टाकल्या. आवाज एवढा झाला की वसुदेवाचे जे पावलं होते टप 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 कोणाला ऐकायला येत नव्हते, कारण सगळ्या खिडक्या दरवाजे सगळे बंद. सगळे कुत्रे बित्रे सगळे आपापले कोपऱ्याला लागलेले. आणि वसुदेव झाप झाप झप झप करायला निघाले गोकुळाकडे. आता गोकुळाकडे जाताना मध्ये यमुना येते. यमुनेला महापूर आलेला. महापूर. आता कसं जाणार. पण वसुदेवाला पूर्ण विश्वास होता की माझ्यासोबत स्वयं भगवंत आहे, त्यामुळे आता मला काळजी करण्याचं कारण नाही.
वसुदेव डायरेक्ट यमुनेमध्ये घुसले, महापुरामध्ये. भगवंताने आपल्या चरणांनी यमुनेला स्पर्श केला. जसा भगवंताच्या चरणाचा यमुनेला स्पर्श झाला, यमुना दुभंगली. 2 भाग झाले यमुनेचे, इकडला भाग इकडं आणि इकडला एक भागडं, आणि मधून वसुदेव निघून गेले. याला म्हणतात जन्म कर्मच मे दिव्यम. भगवंताचा जन्म हा अलौकिक आहे, दिव्य आहे. कारण स्त्री पुरुष या संघातून भगवंताचा जन्म झालेला नाही. भगवंताला कंप्लीट 9 महिने आईच्या गर्भात राहावं लागलं नाही. जन्म घेताना भगवंताच्या अंगावरती दिव्य वस्त्र, 4 हात, डोक्यावरती केस आणि कौस्तुभ मणी असं होतं. याचा अर्थ भगवंताचा जन्म हा साधारण बालकासारखा नाही आहे. तर भगवंताचा जन्म हा दिव्य आहे, अलौकिक आहे, आध्यात्मिक आहे. आणि ही लीला आपण वारंवार ऐकली पाहिजे. भगवंताचं कर्म बघा. आपण जर पाण्याला हात लावला तर काहीच फरक पडत नाही, पण भगवंताने आपले फक्त चरण स्पर्श केले यमुनेला, यमुना 2 भागामध्ये झाली आहे का नाही. महापूर ज्या नदीला आलेला आहे त्याला कोण 2 भागात करणार, पण भगवंत दिव्य आहेत. आणि अशा प्रकारे भगवंत वसुदेव निघून गेले. गोकुळामध्ये यशोदा माही सुद्धा, ती सुद्धा प्रसूत झाली होती. तिला सुद्धा एक बाळ झालेलं. आपल्या वसुदेवाने आपलं बाळ त्या ठिकाणी ठेवलं. यशोदाचं बाळ घेतलं, टोकरीवर टाकलं आणि रिटर्न झप 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 करत वापस घरी आले. आता ते यशोदेचं बाळ मुलगा आहे काय मुलगी हे बघितलं पण नाही वसुदेवानी. जसं आतमध्ये यायला लागले, सगळे दरवाजे बंद व्हायला लागले, सगळे पहारेकरी उठायला लागले. आणि जसे ते बाळ देवकीच्या हातात आलं, ती मुलगी लागली किंचाळाला, जोराला. सगळे पहारेकरी, अरे मुलगा झाला, देवकीला मूल झालं, देवकीला मूल झालं. कंस सारखा पळत झाला. कंस जेव्हापासून आकाशवाणी झाली होती तेव्हापासून कंस भगवंताचं स्मरण करत होता. देवकी पुत्र, देवकीचा 8वा पुत्र मला मारणार, देवकीचा 8वा पुत्र मला मारणार, देवकी पुत्र मला मारणार. देवकी पुत्र कोण? कृष्ण आहेत. तर भगवंताचं स्मरण करणं फार चांगलं आहे, पण कंसाचं स्मरण हे प्रतिकूल होतं. कंस स्मरण करतो भगवंताला मारण्यासाठी, आपल्याला स्मरण करायचं अनुकूल. भक्ती म्हणजे भगवंताचं अनुकूल स्मरण. आणि या कलियुगामध्ये भक्ती फार सोपी सांगितलेली आहे. या कलियुगामध्ये केवळ सांगितलंय हरेर नाम हरेर नाम हरेर नाम ही केवलम. या भक्ती करणं कलियुगात फार सोपी आहे. भगवान हरीचं नाव घेणे, हरीचं नाव घेणे, हरीचं नाव घेणे, त्याशिवाय गत्यंतर नाही, गत्यंतर नाही, गत्यंतर नाही. इतकी सोपी आहे कलियुगामध्ये भगवंताची भक्ती. भगवंताचं नाव घ्यायचं. तुकाराम महाराज म्हणतात, नाम संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीचे, न लागे सायास जावे वनांतरा, सुखा येतो घरा नारायण. तर तुकाराम महाराज म्हणतात की या कलियुगामध्ये नाम संकीर्तन साधन पै सोपे. हे नाम संकीर्तन, नामकीर्तनाचं जे साधन आहे ते अत्यंत सोपं साधन आहे. काय होणार? जळतील पापे जन्मांतरीचे. आपल्या अनेक जन्मामध्ये जे काही पाप झाले, अपराध झाले, ते जळून जातील या हरिनामामुळे. म्हणून सर्वांनी हरिनाम करायचंय. हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम हरे राम, राम राम हरे हरे. आणि या कलियुगामध्ये भगवान कृष्ण आलेले आहेत गौरांग महाप्रभूच्या रूपामध्ये. म्हणा सर्वांनी गौरांग गौरांग. आणि बलरामजी या कलियुगामध्ये आले नित्यानंदच्या रूपामध्ये. नित्यानंद नित्यानंद. तर हे कृष्ण बलराम कलियुगाचे या कृष्ण बलराम द्वापरयुगामधले कलियुगामध्ये गौरांग महाप्रभू, चैतन्य महाप्रभू नित्यानंदच्या रूपामध्ये आलेले आहेत. आणि त्यांच्याच कृपेने आज हा सोहळा झालेला आहे की भगवान कृष्ण ज्यावेळेस आले त्यांनी भरपूर सुंदर सुंदर लीला केला, जन्म केला, गोकुळामध्ये गेले. गोकुळामध्ये 11 वर्ष होते भगवान. त्या ठिकाणी त्यांनी पुतनेचा वध केला, अघासुरचा वध केला, बकासूरचा वध केला, केशीचा वध केला, अनेक असुरांचा वध केला. आणि सुंदर गोचारण लीला केली, गायींना घेऊन जायचे चारायला. त्यानंतर रासलीला केली गोकुळामध्ये, आपल्या वृंदावनामध्ये. 11 वर्षानंतर भगवान कृष्ण मथुरेमध्ये आले आणि त्यांनी कंसाचा वध केला 11 वर्षी. आणि अशा प्रकारे भगवान कृष्ण मग कंसाचा वध झाल्यानंतर
ते मथुरेचे राजा झाले. मथुरेवरती जरासंधाने आक्रमण केल्यामुळे भगवंतांनी द्वारका नगरी निर्माण केली. द्वारकेचे राजा झाले. द्वारकेमध्ये भगवान कृष्णाने 16,108 राजांशी विवाह केला. बघा, आपण या कलियुगामध्ये एक पत्नीला सांभाळू शकत नाही. भगवान कृष्णाने 16,108 पत्न्यांना फार आनंदाने सांभाळलं. प्रत्येक पत्नीसाठी विशेष महल है ना, सोने चांदी हिरे माणिक मोती अशाने बनलेला, प्रत्येकाकडे नौकर चाकर, आणि स्वतःला भगवंतांनी 16,108 रुपयामध्ये विस्तार केला आणि प्रत्येक राणी सोबत राहत होते. याला म्हणतात भगवंताचा जन्म आणि भगवंताचं कार्य हे दिव्य आहे. आणि त्यानंतर भगवान कृष्णाने कुरुक्षेत्र नावाचं युद्ध आयोजित केलं. पांडव आणि कौरव त्यामध्ये होते आणि त्यामध्ये 18 दिवसामध्ये करोडो दुष्टांचा वध झाला है ना. आणि पांडवाला भगवान कृष्णांनी दिल्लीचा राजा बनवलं. युधिष्ठिर महाराजाला यथा राजा तथा प्रजा, जसा राजा असतो तशी प्रजा बनते. राजा दुष्ट असेल तर प्रजा दुष्ट असते, राजा चांगला असेल तर प्रजा चांगला होते. भगवंताची इच्छा होती युधिष्ठिर महाराज हे धर्मराज आहेत आणि धर्माचं पालन करणारे आहेत. युधिष्ठिर महाराज जर राजा बनले संपूर्ण पृथ्वीवरती धर्माचं राज्य येईल. जर दुर्योधन राजा बनला तर सगळे अधर्म वाढेल. म्हणून कौरवांचा नाश करून पांडवांचा संरक्षण करून भगवंतांनी सुंदर राज्य केलं. अशा प्रकारे भगवान कृष्णाच्या दिव्य लीला पार पडल्या. त्यानंतर भगवंतांनी गीता सांगितली आपल्या सर्व मानव समाजासाठी. भगवंतांनी गीतेचा उपदेश केला आपल्या सर्वांना, संपूर्ण मानव समाजाला अज्ञानातून बाहेर काढण्यासाठी. अज्ञानाची तुलना अंधकाराशी केली जाते. अंधकारामध्ये काही दिसत नाही. आता सर्व लाईट बंद झाली तर आपल्याला काहीच दिसत नाही. अंधकार फार डेंजरस असतं. रात्री अंधारामध्ये आपल्याला भीती वाटते, दिवसा उजेडामध्ये भीती वाटत नाही. तर अज्ञान फार खतरनाक आहे. म्हणून आपल्याला अज्ञानातून बाहेर पडणं आवश्यक आहे. अज्ञानामुळं पाप घडतं, पापामुळं आपल्या जीवनामध्ये दुःख येतं, पापामुळे पाप करण्याची प्रवृत्ती वाढते आणि अशा प्रकारे हे दुष्टचक्र चालूच राहतं. अज्ञानामुळे पाप होत राहतं, पापामुळे दुःख येत राहतं आणि दुःखामुळे आपल्याला त्रास होत राहतो. तर या दुःखाचा समूळ उच्चाटन करायचा असेल तर आपल्याला अज्ञान दूर करावं लागेल आणि अज्ञान दूर करण्यासाठी आपल्याला ज्ञान प्राप्त केलं पाहिजे. तर तुम्हा सर्वांना ज्ञान प्राप्त व्हावं यासाठी आम्ही अनेक ग्रंथ या ठिकाणी आणलेले आहेत. तुम्ही सर्वांनी प्रसाद घेतल्यानंतर किंवा तुम्हाला जेव्हा वेळ असेल, तुम्हाला प्रसादाची लाईन मोठी असते, त्यावेळेस आमचा जो बुक टेबल आहे त्या ठिकाणी तुम्ही भेट द्या. त्या ठिकाणी गीता आहे. आज तुम्हाला गीता स्वस्तामध्ये मिळणार. तशी गीतेची आता किंमत आहे 240 रुपये है ना, 240 रुपये. पण आज शिरूरवासियांसाठी आम्ही 40 रुपये कमी केलेले. केवळ तुम्हाला 200 रुपयामध्ये गीता मिळणार आहे. 600 ते 700 पानाचा ग्रंथ आहे. आणि ज्यांच्याकडे ऑलरेडी गीता असेल त्यांनी छोटी छोटी पुस्तकं घ्यावीत, पण जाताना प्रत्येकाने एक ग्रंथ घेऊन जावं. त्या ग्रंथामध्ये दिव्य ज्ञान आहे. आपण कोण आहोत, भगवंत कोण आहे, आपला भगवंताशी काय संबंध आहे, आपण भगवंताची प्राप्ती कशा प्रकारे करू शकतो आणि या दुःखमय जगातून बाहेर पडून आपण सुखमय जगामध्ये कसं जाऊ शकतो याचं वर्णन गीतेमध्ये केलेलं आहे. जसं आपण एखादी वस्तू घेतली, मिक्सर घेतला, ग्राइंडर घेतला, टीव्ही घेतलं, त्यासोबत आपल्याला एक बुकलेट मिळतं, बुकलेट की ही वस्तू कशी वापरायची, हे मिक्सर हे ग्राइंडर हे कसं वापरायचं. अशाच प्रकारे आपल्याला हे सुंदर मनुष्यदेह मिळालेलं आहे. हे मनुष्यदेह लवकर प्राप्त होत नाही. 84 लाख जीवराशी भ्रमण केल्यानंतर आपल्याला मनुष्य जीवन मिळतं. विचार करा, 84 लाख जीवराशीमध्ये भ्रमण केल्यानंतर मनुष्य जीवन मिळतं. म्हणून याला दुर्लभ मनुष्य जन्म म्हटलेला आहे. अत्यंत दुर्लभ आहे मनुष्य जन्म. बाकी जन्म मिळून जातील तुम्हाला, कुत्र्याचा, मांजराचा, डुकराचा, वृक्षाचा सगळे जन्म मिळतील, पण मनुष्याचा जन्म वारंवार मिळत नाही. तर असे 84 लाख जन्म भ्रमण केल्यानंतर आपल्याला सुंदर मनुष्य देह मिळालेला आहे. आणि या मनुष्य देहाचं काय आहे, तर या मनुष्य देह कशा प्रकारे वापरायचं, मनुष्य देहाचा वापर कशा प्रकारे करायचा, त्यासाठी भगवंतांनी बुकलेट दिलेलं आहे, एक पुस्तिका दिलेली आहे. तेच पुस्तिका म्हणजे भगवद्गीता आहे. आणि भगवद्गीतेवर आधारित छोटे छोटे ग्रंथ आहेत. ग्रंथ घ्या. आज हे ग्रंथ 80हून जास्त भाषामध्ये प्रसिद्ध झालेले आहे. आमची संस्था जी आहे आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ अर्थात इस्कॉन, हरे कृष्ण हरे राम, ही संस्था आज जगाच्या 180 देशामध्ये कार्य करते. मुस्लिम देशामध्ये सुद्धा आहे.
मस्कत, बहरीन, अनेक अनेक देशामध्ये आहेत. तर सर्व जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये ही संस्था पसरलेली आहे. सर्व लोक हरे कृष्ण महामंत्र करतात. चायनीज लोक सुद्धा करतात, जापनीज लोक, आफ्रिकन, अमेरिकन, ऑस्ट्रेलियन, जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये हा महामंत्र पसरलेला आहे. आणि हे पुस्तक 80हून जास्त भाषामध्ये प्रसिद्ध झालेले आहेत. ही भगवद्गीता जगप्रसिद्ध आहेत. हे आमच्या संस्थेद्वारे 50 कोटीहून जास्त भगवद्गीतेचं वितरण झालेलं आहे. विचार करा, तो एक जागतिक विक्रम आहे. कुठल्या संस्थेने आपलं एक पुस्तक 80हून जास्त भाषामध्ये प्रसिद्ध करून 50 कोटीहून जास्त ग्रंथ वितरण केलेली अशी ही संस्था आहे. जगप्रसिद्ध आहे. याचा लाभ घ्या. हे तत्वज्ञान फार सोपं आहे, समजणार आहे. लहान मुलं सुद्धा समजू शकेल अशा प्रकारचं गीतामध्ये ज्ञान सांगितलेलं आहे. फक्त आपल्याला याचा आपला लाभ घ्यायचा आहे. तर आज आपण या ठिकाणी जन्माष्टमीचा उत्सव साजरा केला आहे. परत पुढच्या बुधवारी इथंच रेग्युलर जवळच शाळेमध्ये सत्संग होत राहणार आहे. तर तुम्ही सर्वांनी मोठ्या संख्येने या ठिकाणी आलात त्याबद्दल आम्ही तुमचं फार आभारी आहोत. अशाच प्रकारे या. आणि आईवडिलांनी आपण जर भक्ती स्वीकार केली, आईवडिलांनी भक्ती स्वीकार केली तर आपोआपच मुलं सुद्धा भक्ती स्वीकार करतात. आणि प्रत्येकाला वाटते की आपले मुलं संस्कारी व्हावेत, सुसंस्कृत व्हावेत, सुखी व्हावेत, समाधानी व्हावेत, आनंदी व्हावेत. पण जर आपण त्यांना हे आध्यात्मिक ज्ञान दिलं नाही, त्यांना आपण गीतेचं ज्ञान दिलं नाही, तर त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचे संस्कार होणार नाही. ते समाधानी होणार नाही, सुखी होणार नाही, काही होणार नाही. आज बघा, दुःखाची गोष्ट अशी आहे की वृद्धाश्रम वाढत चाललेले आहेत. ओल्ड एज होम, वृद्धाश्रम वाढत चाललेले आहे. पूर्वी वृद्धाश्रम नव्हते. घरामध्ये सर्व जॉईंट फॅमिली असायची. घरामध्ये आजी आजोबा, आई वडील, काका सगळे असायचे. पण आज मुलांना गीतेचं ज्ञान न दिल्यामुळे आज मुलं आईवडिलांना मानत नाही है ना. त्यांच्याशी उद्धट बोलतात आणि लग्न झालं की आईवडिलांना वृद्धाश्रमामध्ये पाठवून देतात. तर ही परिस्थिती आपल्यावर नको यायला. त्यामुळे आपण स्वतःही संस्कार घेतले पाहिजे, आपल्या आईवडिलांची पण सेवा केली पाहिजे, आपल्या मुलांना पण संस्कार दिले पाहिजे आणि भगवंताचं पण ज्ञान समजून घेतलं पाहिजे. आणि या कलियुगातून भगवंताला प्राप्त करण्याचा मार्ग फार सोपा आहे, ज्ञान फार सोपं आहे. आणि कृष्ण पुस्तक आमच्याकडे बहुतेक नसेल तर कृष्ण पुस्तक त्यामध्ये भगवंताच्या 90 लीलाचं ज्ञान दिलेलं आहे. भगवंताच्या वृंदावन लीला, भगवंताच्या मथुरा लीला, भगवंताच्या उज्जैन लीला, भगवंताच्या द्वारका लीला इतके आकर्षक आहे ना. आज आपण मुलांना एंगेज करण्यासाठी त्यांना मोबाईल देतो आणि मोबाईलमध्ये मग त्यांना काय बघायचं बघा. तर मोबाईल हा फार खतरनाक आहे. लहान मुलांना मोबाईल देता कामा नये, तर त्यांच्यावर वाईट संस्कार होतील. पण लहान मुलांना आपण ज्यामध्ये भगवंताच्या लीला दिलेल्या आहेत, कृष्ण पुस्तक ज्यामध्ये भगवान रामचंद्राची लीला दिल्या आहेत, रामायण, असे पुस्तक त्यांना वाचायला दिलं पाहिजे, जेणेकरून ते भगवंतांना समजतील. आता आज आपल्याच मुलांना माहित नसतं की हे नरसिंह कोण आहेत, ज्यांचा चेहरा सिंहाचा आहे, ज्याचं शरीर मनुष्याचं आहे. बाहेरचे लोक हसतात, आपल्या मुलांना माहित नसतं की नरसिंह काय आहेत. काही लोक अरे गणपती कोण आहेत, ज्यांचा चेहरा तर हत्तीचा आहे, त्यांचं शरीर मनुष्याचं आहे. आपल्याला मुलाला माहित नसतं हे गणपती काय आहेत. त्यामुळे आपल्या मुलांना हे सगळे देवी देवतांची पण थोडी माहिती सांगितली पाहिजे, भगवान कृष्णाबद्दलची इत्थंभूत माहिती सांगितली पाहिजे. तरच या समाजामध्ये सुख शांती समृद्धी येणार नाही है ना. आज पहिलं महायुद्ध झालं, दुसरं महायुद्ध झालं. दुसरं महायुद्ध 1945 साली संपलं. तिथून आता 80 वर्ष झाले. 1945 ते 2025 80 वर्ष झालेले आहेत. का तर 1965 सालापासून हा हरे कृष्ण हरिनामाचा प्रचार प्रसार होतो. त्यामुळे युद्ध लांबच चाललेलं आहे. युद्ध काय झालंय, लांबच चाललेलं आहे. भगवंतांनी बघितलेलं आहे की जगामध्ये आज हरे कृष्णाचा प्रचार होतोय. सगळे लोक हरे कृष्ण करतायत, नाम जप करतायत, गीता वाचतायत. त्यामुळे भगवंतांनी काय केलं, हे युद्ध लांबवलंय. आणि अशाच प्रकारचा आपण जर प्रचार प्रसार केला तर युद्ध थांबून जाईल. तर आता भगवंताचा सुंदर अभिषेक झालाय. आपलं भगवंत अभिषेक बघितला आपण, त्यांना पोशाख आपण घातलेला आहे, त्यांना ज्वेलरी घातली, त्यांना भोग लावलेला आहे. आणि आता आरती होईल भगवंताची. आरतीमध्ये सर्वांनी उभं राहायचं, आरती होईल. आणि सर्वांसाठी महाप्रसाद आहे, प्रचूर मात्रामध्ये प्रसाद आहे. कोणी गडबड करण्याची लाईन मध्ये लागा है ना. आणि अशा या कार्यक्रमाचा मी चांगला लाभ घेतलाय, फार चांगला आहे. हो गया ना. आज थोडासा उशीर झाला, कारण काय आम्ही ज्यावेळेस आलो कोणी नव्हतं तिथं है ना. आम्ही विचार केला, मला जोपर्यंत भक्त येणार नाही तोपर्यंत अभिषेक करण्यात काही अर्थ नाही.
म्हणून जेव्हा भक्तांची संख्या वाढली त्यानंतर आम्ही अभिषेक सुरू केला, जेणेकरून सर्वांना अभिषेक मिळावा. तर बऱ्याच लोकांनी अभिषेक केला आहे, त्याला म्हणतात दिव्य स्नान. आपण जे स्नान करतो ते साधारण स्नान आहे, पण जे भगवंत स्नान करतात ते दिव्य स्नान आहे. भगवंताचा अभिषेक करायला मिळणे सोपं नाहीये. भगवंताचा अभिषेक वैकुंठामध्ये, गोलोक वृंदावनामध्ये, धामामध्ये यशोदामाई करते. यशोदामाईला जे सौभाग्य आहे ते आपल्याला मिळालेलं आहे का नाही? तर आज सर्वांनी भगवंताला एक प्रार्थना करा, राधाकृष्णाला प्रार्थना करा की हे भगवंता तुम्ही आम्हाला भक्ती द्या, भक्ती द्या, भक्ती द्या. आपण भगवंताला कधी भक्ती नाही मागितलेली, म्हणून आपण या जगतामध्ये दुःख भोगतो. पण आज तुम्ही भगवंताला भक्ती मागा, है ना. न धनम न जनम न सुंदरीम कविताम वा जगदीश कामये मम जन्मनी जन्मनीश्वरे भवतात भक्तीर आहे तू कितोय. तर भगवंताला म्हटलं पाहिजे, भगवंता मला कृपा करून तुमच्या चरणी भक्ती द्या, भक्ती द्या, भक्ती द्या, आहे ना. तर आपल्याला भक्ती मागितली पाहिजे. हा भक्तीद्वारेच हरे कृष्ण. ठीक आहे, हरी बोल. अनाउन्समेंट. हरे कृष्णा. सब लोग एक बार बोलिए, हरे कृष्णा हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तो हम धन्यवाद करते हैं हिज ग्रेस महावीर प्रभु. बहुत सुंदर तरीके से आपको मराठी भाषा में भगवान की लीला कथा सुना के हम धन्य किए हैं. तो उनको एक बार धन्यवाद करते हैं. एक बार हरे कृष्णा महामंत्र बोल के, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तो ऐसे ही हर बुधवार को ज्ञान गंगा प्री प्राइमरी स्कूल में हर बुधवार को क्लास होता है. आप सब परिवार के साथ वहां पर आ सकते हैं. तो वहां पर 6:30 बजे भगवद गीता भागवतम के ऊपर प्रवचन होता है और सभी भक्तों के लिए प्रसाद होता है. ये सब फ्री में होता है. तो आप सब आइए, भगवद गीता और भागवतम का ज्ञान प्राप्त कीजिए और भगवान का प्रसाद आप स्वीकार कर सकते हैं. बहुत सुंदर तरीके से आपको माला भी जप कैसे करना है और भगवान का भक्ति कैसे करना है और सभी प्रकार का ज्ञान वहाँ पर उपलब्ध होता है. तो इसका पूरा लाभ लीजिएगा. और आपको कोई भी प्रकार का शंका है, प्रश्न है और आध्यात्मिक प्रश्न है, श्री राधा माधव की जय, श्री गौ निताय की जय, श्रील प्रभुपाद की जय. नमः विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्ति वेदांत स्वामी नित्य नामिने. नमस्ते सरस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे. नमस्ते सरस्वते देवे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद.
Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Rama Rama, Hare Hare.
कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा कृष्ण हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण कृष्ण हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम
कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे जय हरे राधा माधव राधे जय राधा माधव राधे जय राधा कुंज बिहारी राधे जय राधा कुंज बिहारी राधे जय राधा वृंदावन चंद्र राधा वृंदावन चंद्र श्री राधे राधा वृंदावन चंद्र श्री राधे जय जगन्नाथ जय बलदेवा सुभद्रमा जय सुदर्शना बलदेवा जय सुदेवा सुभद्रमा जय सुदर्शना जय गौरानिता श्री गौरानिता जय गौरान्विताय जय गौरान्विताय जय प्रभुपाद जय शिल प्रभुपाद जय प्रभुपाद जय गुरुदेव जय शिल गुरुदेव जय गुरुदेव जय गुरुदेव निताय गौर हरि बोल 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 निताय गौर प्रेमानंदे हरि बोल
श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि त्यांचा आज आपण हरे कृष्ण महामंत्राने स्वागत करतो. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे 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 राम हरे राम हरे हरे. मन मंदिर में सजे बिहारी